नमस्कार मैत्रिणींनो. गुढीपाडव्यासाठी गुढी उभारण्यासाठी आपण साखरेची गाठ वापरतो. साखरेची गाठ आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आज तयार करणार आहोत. तसेच येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा. ही रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे आप्पे पात्र घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर छान डिझाईनच्या वाट्या असतील किंवा स्टीलच्या साध्या वाट्या जरी असतील त्या घेतल्या तरी देखील चालेल. या मोल्डला आपण सगळ्यात पहिल्यांदा थोडेसे तूप लावून घेऊयात, म्हणजे तयार झालेली साखरगाठ ही आरामशीर बाहेर निघेल. तूप किंवा तेल काहीही चालेल. नंतर या मोल्डवर आपण असा हा कॉटनचा धागा ठेवून घेऊयात. हार तयार करण्यासाठी जो धागा वापरला जातो तोच धागा आपण इथे वापरत आहोत. तो थोडासा जाड देखील असतो. तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मशीनचा धागा वापरला तरी देखील चालेल. 2 साखर गाठीमधले अंतर तुम्हाला कितपत लांब लांब पाहिजे आहे त्याप्रमाणे धागा हा ॲडजस्ट करून घ्यायचा. मोल्डला आपण आधीच तूप लावलेले आहे त्यामुळे धागा तिथे व्यवस्थित हा चिटकला जातो. पहा, अशा प्रकारे धागा हा छानपैकी सेट करून झाला आहे. साखरेची गाठी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतले आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतली. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धाच वाटी पाणी टाकून घ्यायचे आहे. 1 वाटी साखरेसाठी अर्धा वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे. यापेक्षा जास्त पाणी टाकू नये किंवा साखर बुडेल इतपत पाणी टाकावे, असेच प्रमाण लक्षात ठेवावे. मीडियम गॅसवरती साखर विरघळेल तोपर्यंत आपल्याला साखरेला हलवत राहायचे आहे. 2 ते 3 मिनिटातच साखर ही पूर्णपणे विरघळली गेलेली आहे. आता यामध्ये आपण अगदी 1 चमचा दूध टाकून घेतले. यामुळे साखरेमध्ये जी मळी असते ती बाहेर निघून येते आणि साखर ही छान स्वच्छ होते. तुमच्याकडली साखर ही जर अगदी पांढरी स्वच्छ असेल तर ही प्रोसेस नाही केली तरीसुद्धा चालेल. पहा, साखरेवरती सगळीच मळी निघून आलेली आहे. आता तिला आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊयात. मळी काढल्यामुळे साखर एकदम स्वच्छ झालेली आहे. आता तिचा एकदम घट्ट पाक तयार होईपर्यंत आपण साखरेला शिजवून घेत आहोत. मीडियम गॅसवरती ही साखर शिजवायला 7 ते 8 मिनटं लागतात. साखरेला असे सगळ्या बाजूंनी बुडबुडे येऊन असे फेस यायला लागले तर तेव्हा समजावे की साखर आपली ही तयार झालेली आहे. आता साखरेची गाठ ही अगदी मऊसर होण्यासाठी अगदी थोडेसेच पाव चमच्यापेक्षा पण कमी तूप यामध्ये टाकून घेतले. आता साखर आपल्याला भरभर हलवून घ्यायची आहे. आपल्याला हवा तसा हा पाक तयार झालेला आहे. आता तयार केलेल्या मोल्डमध्ये आपण हा पाक टाकून घेत आहोत. हा पाक तयार करण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागतात आणि 7 ते 8 मिनटातच असा हा पाक तयार होतो. लगेचच आपण यामध्ये हा पाक मोल्डमध्ये टाकून घेत आहोत. फार घाईघाई करायची गरज नाही. अगदी हळुवारपणे हा पाक मोल्डमध्ये टाकून घ्यायचा. थोड्याशा पाकामध्ये मी ऑरेंज फूड कलर टाकून घेत आहे. तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकला तरी चालेल किंवा तुमच्या आवडीचा कोणताही तुम्ही फूड कलर टाकून घ्या आणि त्यानंतर पाक चांगला हलवून त्याचे देखील साखर गाठी तयार करून घ्या. मोल्डमध्ये टाकता टाकता जर तुमचा पाक हा फारच घट्ट झाला तर त्यामध्ये अगदी 1 चम्मच पाणी टाकून पुन्हा तो गरम करून घ्या आणि त्याची साखर गाठी तयार करून घ्या. पहा, मस्तपैकी आपली रेसिपी ही तयार झालेली आहे. आता अर्धा ते पाऊण तास आपण ह्याला छानपैकी गार करून घेऊयात. मस्तपैकी अशा प्रकारे घरच्या घरी आपण ही साखरगाठ तयार करू शकतो. अगदी स्वच्छ हायजेनिक अशी ही रेसिपी आपण घरच्या घरी तयार करून मस्तपैकी गुढीपाडवा हा साजरा करूयात. अर्ध्या तासानंतर पहा, मोल्ड आपला हा गार झालेला आहे. साखरेची गाठ देखील तयार झालेली आहे. फक्त धागा हा हळूवार वर ओढायचा की साखरेच्या गाठी हे आल्हादवरती निघून येतात. अशा प्रकारे मस्तपैकी रंगीबेरंगी साखरेच्या गाठी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात. पहा, साखरेच्या गाठीची माळ ही मस्त अशी घरच्या घरी तयार झालेली आहे. नक्कीच यावर्षी तुम्ही घरच्या घरी अशी ही साखरेची माळ तयार करा. तुम्हाला देखील ती करायला आवडेल आणि घरच्या घरी तयार केलेली ही साखरेची गाठ अगदी मऊसूत तयार होते आणि आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये आपण ती तयार करून घेऊ शकतो. आणि हो,
आपल्याला आवडेल तो फ्लेवर देखील आपण ह्या साखरेच्या गाठीमध्ये टाकून घेऊ शकतो. नक्कीच ही साखरेच्या गाठीची माळ तुम्ही ह्यावर्षी तयार करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.